नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर ही सिरीज डेली रेग्युलर फॉलो करत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 13 ऑक्टोबरचा आज आपण इथं करंट अफेअर्स बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, साहित्य क्षेत्रातील नोबेल 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जो आहे मित्रांनो, तो लाझलो क्रास्जनाहोराइक यांना प्रदान केला जाणार आहे. तर हे मूळचे हंगेरीचे आहे लाझलो. तर यांना 2025चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने यांचा सन्मान जो आहे तो केला जाणार आहे. स्वीडिश अकॅडमीतर्फे 10 डिसेंबर रोजी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हा जो पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार हा अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. आपण जर बघितलं 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला हा पुरस्कार जो आहे तो 5 क्षेत्रामध्ये दिला जात होता. फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर बायोलॉजी, त्यानंतर जर बघितलं तर साहित्य आणि त्याचबरोबर शांतता. पण हा पुरस्कार 1969 पासून अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा दिला जाऊ लागलेला आहे. तर 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. मग यापैकी जर आपण बघितलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या पुरस्काराची घोषणा झालेली आहे. साहित्य आणि शांततेची सुद्धा घोषणा झालेली आहे. तर जे प्रश्न आपण कव्हर केले नसेल ते सुद्धा लवकरच आपण कव्हर करूया. तर साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार यापूर्वी कुणाला मिळाला? तर 2024चा हान कांग यांना मिळाला, 2023चा जॉन फॉसी यांना मिळालेला आहे. एवढे दोन जर लक्षात ठेवले तरी चालेल. लाझलो क्रास्नोहोराइक आपण जर बघितलं तर क्रास्जोनोहोराइक यांना जर बघितलं 2025चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. उच्चारात थोडं मागे पुढे झालं असेल तर ऍडजस्ट करून घ्या. मग 2025 मध्ये देण्यात आलेले महत्त्वाचे पुरस्कार बघून घेऊया. जागतिक अन्न पुरस्कार मारियांजेला हंगेरिया यांना देण्यात आलेला आहे. एबेल पुरस्कार मासाकी काशिवारा यांना देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी अनुवादाचा पुरस्कार जो आहे इंग्रजी भाषेसाठी तो अनिसूर रहमान यांना देण्यात आलेला आहे. संगीत कला निधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना देण्यात आलेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटूर ब्लाशेल यांना देण्यात आलेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार चिरंजीवी यांना देण्यात आलेला आहे. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्हसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड RBI ला देण्यात आलेला आहे. नॉर्वेचा हॉलबर्ग प्राइज जो आहे तो गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर एंजेला स्वामी यांना मिसेस युनिव्हर्स 2025 ही पदवी देण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये युनेस्कोचे नवे महासंचालक कोण होतील? तर नोव्हेंबर 2025 मध्ये युनेस्कोचे नवे महासंचालक जे आहे ते खालिद अल एनानी हे बनले आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये युनेस्कोचे नवीन महासंचालक बघा, हे खूप महत्वाचं, युनेस्को खूप महत्वाची संस्था आहे. तर त्याचे नवीन महासंचालक खालिद अल एनानी बनणार आहे. ते ऑन्ड्रे अजालो यांची ती जागा घेणार आहे. तर आपण जर बघितलं तर अँद्रे अजालो यांची ती जागा घेणार आहे. तर सध्या युनेस्कोचे महासंचालक अँद्रे अजालो आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं खालिद अल एनानी जे आहे ते इजिप्तचे माजी पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री आहे. आपण जर बघितलं हे पहिले अरबी व्यक्ती आहे युनेस्कोच्या अध्यक्षपदी निवड होणारे, आणि त्याचबरोबर जर बघितलं पहिले इजिप्तचे व्यक्ती आहे. युनेस्कोचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं तर 16 नोव्हेंबर 1945 मध्ये स्थापना करण्यात आली होती. पॅरिस फ्रान्स मध्ये याचं मुख्यालय आहे. अँद्रो एन्झोले हे सध्याचे अध्यक्ष आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये दिवाळीला अधिकृतपणे राज्य सुट्टी म्हणून घोषित करणारे अमेरिकेचे तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर अमेरिकेचं तिसरं राज्य कॅलिफोर्निया ठरलेलं आहे, ज्याने आता दिवाळीला सुट्टी जी आहे ती घोषित केलेली आहे. यापूर्वी अमेरिकेमध्ये आपण जर बघितलं तर पेनिसिल्व्हिया नावाचं राज्य आहे, त्याने पहिल्यांदा दिवाळीला सुट्टी घोषित केली होती ऑक्टोबर 2024 मध्ये. त्यानंतर जर बघितलं तर कनेक्टिकट नावाचं राज्य आहे, तर ते दुसरं राज्य ठरलं होतं, आणि आता तिसरं राज्य ठरलेलं आहे कॅलिफोर्निया. बाकी त्याचे गव्हर्नर कोण आहे काय जास्त काही याबाबत माहीत नसलं तरी पण चालेल. पुढे जाऊया. जागतिक पोस्ट दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक पोस्ट दिन जो आहे तो 9 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो.
दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्ट दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनाच्या दिनानिमित्त हा दिवस सेलिब्रेट केला जातो. थीम आहे पोस्ट फॉर पीपल, लोकल सर्व्हिस, ग्लोबल रीच. पुढे जाऊया 5वा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतातील पहिले एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲप मुंबई वन कोणी लॉन्च केलेले आहे? तर बघा मित्रांनो, मुंबईमध्ये खूप साऱ्या आपल्याला ट्रान्सपोर्टच्या सुविधा बघायला मिळतात, जसं की लोकल बघायला मिळते, मोनोरेल बघायला मिळते, मेट्रो बघायला मिळते, त्याचबरोबर जर बघितलं तर बसचा प्रवास सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. मग त्या सर्व सुविधा एकाच ॲप्लिकेशनवर आणण्यासाठी आणि एकाच ॲप्लिकेशनवरून सगळ्यांचे तिकीट वगैरे बुक करता येईल असा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो मुंबई वन नावाने लॉन्च करण्यात आलेला आहे. तर मुंबई वन नावाने हे एक ॲप्लिकेशनच लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे काही उद्घाटन आहे किंवा हे ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केलेलं आहे तर नरेंद्र मोदीजींनी हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. तर मुंबईमध्ये 11 प्रकारच्या वाहतूक सुविधा आहे, तर त्यांच्यासाठी एकत्रित आपण जर बघितलं तर एकच ॲप जे आहे तर ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. 6वा प्रश्न आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये मानवी चेहरा असलेला 12,000 वर्ष जुना टी आकाराचा स्तंभ कुठे आढळला? तर मानवी चेहऱ्याचा आपण जर बघितलं मानवी चेहऱ्याचा आकार असणारा टी आकाराचा स्तंभ जो आहे तो कराहन तेपे तुर्की येथे सापडलेला आहे. आता या स्तंभामध्ये जर बघितलं तर नाक एकदम तुम्हाला सरळ बघायला मिळेल. इथं याचा टी शेप कुठे आहे तर याचा आपण जर बघितलं तर आडवा व्ह्यू आपण बघत आहोत. या दगडाला समजून घ्या, इकडून पण थोडासा जास्त बाहेर निघलेला आहे आणि तिकडून पण जास्त बाहेर निघलेला आहे, तर त्याचा टी आकाराचा शेप आहे. आपण जर बघितलं तर या टी शेप मध्ये याचं काय साईडने नाक खूप जास्त लांब आहे, डोळे जे आहे ते आतमध्ये घेतलेले आहे. तर अशा प्रकारची ही रचना असलेला हा दगड जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. हा दगड जो आहे तो कराहंटेपे नावाच्या नवपाषाण कालीन पुरातत्व स्थळाच्या उत्खननादरम्यान सापडलेला आहे. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाण्या अगोदर आपण कंबाईनर राज्यसेवेसाठी रिव्हिजन बॅच जे आहे तर त्या आपण सुरू केलेल्या आहे. यांचे लेक्चर सुरू आहे. तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर तुम्ही प्रवेश मिळवू शकता. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी आपण इयरबुक तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर चालू घडामोडीचं आपण एक रिव्हिजन बॅच सुद्धा आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. अभ्यास मित्राच्या फाउंडेशन बॅच जे आहे त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आपल्या ॲप्लिकेशनवरून. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची बॅच, ज्यामधून तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये बघायला मिळतील, ही बॅच देखील अभ्यास मित्र ॲप्लिकेशन मधून तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर नोट्स पॅक जो आहे त्यामध्ये तुम्हाला आपल्या डिजिटल नोट्स बघायला मिळतील. तो नोट्स पॅक तुम्ही अभ्यास मित्र ॲप्लिकेशन मधून परचेस करू शकता. सगळ्यांवर 10% डिस्काउंट असणार आहे. यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करायची आहे. बॅचवर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी यायचे हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाच्या ऑप्शनवर जायचे. तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाकायचे आणि अप्लायवर क्लिक करायचे. फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल. पुढील क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. भारतातील इंग्लिश प्रीमियर लीगचे अधिकृत राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंग्लिश प्रीमियर लीगचे अधिकृत राजदूत जे आहे तर ते बनलेले संजू सॅमसन. तर इंग्लिश प्रीमियर लीग जी आहे ती एक फुटबॉलची स्पर्धा आहे आणि आपण जर बघितलं त्या फुटबॉलच्या स्पर्धेचं आपण जर बघितलं ब्रँड अँबॅसिडर जे आहे ते संजू सॅमसन हे बनलेले आहे. खास करून संजू सॅमसन जे आहे तर ते जर बघितलं तर केरळमधून येतात आणि केरळ राज्यामध्ये जर आपण बघितलं तर फुटबॉल प्रेमी लोक खूप जास्त आहे. केरळ आणि आपण जर बघितलं नॉर्थ ईस्टच्या रिजनमध्ये फुटबॉल खेळ आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. बाकी मधल्या राज्यांमध्ये तर क्रिकेटच सगळ्यांचा फेवरेट खेळ आहे. मग आपण जर बघितलं तर संजू सॅमसन यांची इंग्लिश प्रीमियर लीगचे अधिकृत राजदूत ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. संजू सॅमसन जे आहे ते ऑलरेडी जर आपण बघितलं तर ते पहिले EPL चे ब्रँड अँबॅसिडर तर बनलेले आहे, राजदूत बनलेले आहे, पण ते ऑलरेडी केरळ ब्लास्टर FC नावाचा एक संघ आहे फुटबॉलचा, त्याचा सुद्धा ब्रँड अँबॅसिडर आहे. तर इंग्लिश प्रीमियर लीग जी आहे ती इंग्लंडमधील सर्वोच्च फुटबॉल लीग आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील पहिला कमर्शियल इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्विपिंग अँड चार्जिंग स्टेशन कुठे स्टेशनचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर एक असं ठिकाण असेल की जिथे समजून घ्या तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन जर असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरी जी आहे ती तिथे चार्जिंगला लावू शकता किंवा ऑलरेडी चार्ज केलेल्या बॅटरी असतील तर त्या बॅटरी घेऊन तुम्ही तुमच्या गाडीत बसू शकता आणि तुमची बॅटरी तिथं सोडून देऊ शकता. तर एक तर बॅटरी स्विप करू शकता किंवा बॅटरी चार्ज करू शकता. तर अशा प्रकारचं आपण जर बघितलं तर एक कमर्शियल इलेक्ट्रिक ट्रॅक जो आहे
बॅटरी स्विपिंगसाठी चार्जिंगसाठी त्याचं उद्घाटन नितीन गडकरीजी यांनी सोनीपत हरियाणामध्ये केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, सोनीपत हरियाणामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. आता बाकी प्रत्येक शब्द इथं वाचणं गरजेचं नाहीये, कारण जे काही महत्वाचं असतं आणि जे काही इथे दिलेलं असतं ते मी तुम्हाला ऑलरेडी इथेच एक्सप्लेन करत असतो. म्हणून बऱ्याचशा मुलांचं असतं की एक 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 लाईन एक एक शब्द वाचत चला सर, पण त्याची आपल्याला गरज नाही. जे महत्वाचं आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो. जे इथं महत्वाचं असेल ते मी तुम्हाला एक ना एक शब्द वाचून दाखवल. पुढे जाऊया. ऑक्टोबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांविरुद्ध आंतरराष्ट्रीय लेवलच्या जे काही सायबर गुन्हेगार असतात त्यांच्या विरुद्ध आपण जर बघितलं केंद्रीय अन्वेषण ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि इंटरपोलने कोणतं ऑपरेशन सुरू केलं. तर या दोघांनी मिळून ऑपरेशन, आपण बघा तुम्ही याला कशा प्रकारे वाचू शकता, तर हॅक 6 अशा प्रकारे, हॅकची 6 अशा प्रकारे तुम्ही याचा उच्चार करू शकता. मग बघा उच्चारामध्ये मागं पुढे होऊ शकतं. तर हे ऑपरेशन जे आहे ते जर आपण बघितलं सीबीआय आणि इंटरपोलने मिळून केलेलं आहे सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी. आता बघा यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे, तर रिसेंटली जे काही ऑपरेशन करण्यात आलेले आहे तर ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहे. आता हॅकचे 6 मालिकेतील हे 6वं ऑपरेशन आहे. आपण जर बघितलं तर ज्यामध्ये 40हून अधिक देशातील कायदा अंमलबजावणी संस्थांनी भाग घेतलेला आहे. म्हणजे 40 देशातील इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने यामध्ये भाग घेतलेला आहे आणि सीबीआय ही भारतातील महत्वाची एजन्सी यामध्ये सामील झालेली आहे. आता प्रमुख ऑपरेशन, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं, ऑपरेशन सिंदूर. भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात भारताने म्यानमारला मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं, ऑपरेशन ब्रह्मा. सुदानमधील अशांततेपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू करण्यात आलं, ऑपरेशन कावेरी. त्यानंतर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन सुरू केलं, ऑपरेशन गंगा. इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झालं तेव्हा भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन अजय सुरू केलं. तुर्किस्तान सिरियामध्ये भूकंप आला होता तेव्हा आपण ऑपरेशन दोस्त सुरू केलं होतं. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआयचा पहिला ऑनबोर्ड पेमेंट सिस्टम पार्टनर कोण बनला आहे. तर बघा आपण आपल्या देशामध्ये यूपीआयचा वापर करून म्हणजेच यूपीआयचा वापर करून गुगल पे, फोन पे, आपण जर बघितलं आपल्या बँकेचे ॲप, वेगवेगळ्या ॲपमधून यूपीआयचा वापर करून काय करतो, पेमेंट करतो. पण आंतरराष्ट्रीय लेवलवर जर बघितलं काही मोजक्या देशामध्ये यूपीआय तुम्हाला बघायला मिळेल. मॉरिशस झालं, समजून घ्या की आपल्या आजूबाजूचे भूतान झालं, तर या देशांमध्ये तुम्हाला यूपीआय बघायला मिळेल. फ्रान्स झालं. पण बाकी देशांमध्ये जर तुम्हाला यूपीआयचा वापर करायचा असेल तर मग तुम्हाला ती ऑप्शन उपलब्ध नाहीये. पण आता समजून घ्या की एक जगातील एक फेमस समजून घ्या प्लॅटफॉर्म आहे पेपल नावाचा ऑनलाईन पेमेंटसाठी. तर पेपल प्लॅटफॉर्मवरून आता यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे आणि हा असं कोलॅबोरेशन जे झालेलं आहे तर हे पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर यूपीआयचा पहिला ऑनबोर्ड पेमेंट सिस्टम पार्टनर कोण बनलेला आहे, तर पेपल बनलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये पेपल त्याच्या नवीन जागतिक प्लॅटफॉर्म पेपल वर्ल्ड मध्ये भारताचा यूपीआयचा समावेश करणारी पहिली कंपनी बनलेली आहे. पेपलचे सीईओ अलेक्स क्रिस नाव लक्षात ठेवायचे. तर यांनी याबाबतची घोषणा जी आहे ती केलेली आहे. ही भागीदारी भारतातील वापरकर्ते आणि व्यावसायिकांना जागतिक स्तरावर पेमेंट आणि पावत्या देण्यास मदत करणार आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ने जारी केलेल्या भारतातील गुन्हे 2023 अहवालानुसार सलग 4थ्या वर्षी कोणते शहर भारतातील सर्वात सुरक्षित म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर गुन्ह्यांच्या बाबतीत भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर जे आहे ते कोलकाताला घोषित करण्यात आलेले आहे. मग आपण जर बघितलं मित्रांनो तर कोलकातामध्ये जर बघितलं सगळ्यात कमी गुन्हे तुम्हाला बघायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकावर आहे हैदराबाद, तिसऱ्या क्रमांकावर आहे पुणे. सगळ्यात जास्त गुन्हे तुम्हाला कोचीमध्ये बघायला मिळेल. 2 नंबरला आहे दिल्ली आणि 3 नंबरला आहे सुरत. तर दखलपात्र गुन्हे म्हणजे एफआयआर वगैरे जी दर्ज होते पोलीस स्टेशनमध्ये तर त्याच्या आधारावर हा रिपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. तर सगळ्यात जास्त गुन्हे कुठं, कोचीमध्ये. सगळ्यात कमी गुन्हे कुठं, कोलकातामध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे 19 शहरांमध्ये जर बघितलं तर कोलकातामध्ये सगळ्यात कमी गुन्हे आहे. आणि हे जे गुन्हे असतात आपण जर बघितलं ओके, आता हे जे गुन्हे आहे ते प्रति 1 लाख लोकसंख्येमागे आपण जर बघितलं कोलकातामध्ये 83 गुन्हे इथं रिपोर्ट केले जातात
आणि कोचीमध्ये जर बघितलं प्रत्येक 1,00,000 लोकसंख्येमागे 3,192 गुन्हे जे आहे ते नोंदवले जातात. तर हैदराबादमध्ये 332, पुण्यामध्ये 337, अनुक्रमे 1, 2, 3. आणि बॉटमला असणारे 1, 2, 3 जर बघितलं कोचीमध्ये 3,192 गुन्हे प्रत्येक लाख लोकसंख्येमागे नोंदवण्यात आलेले आहे. दिल्लीमध्ये जर बघितलं 2,105 आणि सुरतमध्ये 1,377. 12वा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपकी पूंजी आपके अधिकार मोहिमेची सुरुवात कुठे केली? तर आपकी पूंजी आपका अधिकार ही मोहीम जी आहे ती गांधीनगर गुजरातमध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे. तर आपण जर बघितलं ही मोहीम जी आहे ती ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 पर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्ह्यामध्ये चालवली जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या ठेवी, विमा रक्कम, लाभांश, म्युच्युअल फंड, शिल्लक आणि पेन्शन यांसारख्या दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेचा शोध घेण्यास आणि त्यांचा दावा करण्यास मदत करणे ह्या मोहिमेचा उद्दिष्ट आहे. तर आजचा लेक्चर इथे समाप्त होतं. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की युनेस्कोचे नवीन महासंचालक कोण बनणार आहे नोव्हेंबरमध्ये? साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? पहिलं नाव लिहिलं तरी चालेल कारण नाव अवघड आहे. आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार भारतातील जो काही गुन्हे अहवाल आहे त्यानुसार सलग 4थ्या वर्षी कोणतं भारतीय शहर आहे ज्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नोंदवण्यात आलेले? तर कमीचं उत्तर नका देऊ तुम्ही, सगळ्यात जास्त गुन्हे कुठे नोंदवण्यात आले याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. जर तुम्हाला आपले लेक्चर आवडत असेल तर तुम्ही अभ्यास मित्रचा ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल फॉलो करा आणि इन्स्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, मग आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.